केवळ पुणे मुंबईच नाही तर मुंबई महानगर परिसरातही अनधिकृत होर्डिंगची अशीच गर्दी दिसते आहे। तिथे काय परिस्थिती आहे सांगतात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान। मुंबईत होल्डिंग दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अशी घटना होऊ शकते याची दाट शक्यता आहे। कारण कल्याणमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी गंभीर आरोप केडीएमसीवर केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लावण्यात आलेले जे मोठे मोठे होल्डिंग्स आहे 90% होल्डिंग्स अनधिकृत आहेत। या होल्डिंग लावताना कोणत्याही प्रकारच्या नियमाचे पालन केले गेले नाही। अधिकारी फक्त आपल्या कार्यालयात बसून राहतात, याकडे कधी त्यांनी लक्ष दिलेलं नाही। जे अधिकृत होल्डिंग्स आहेत त्यांच्या आत्तापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही। आजपासून केडीएमसीने त्याची सुरुवात केली आहे। सध्या मी कल्याणच्या साधना चौक परिसरात आहे। या परिसरात आपण पाहू शकतो कशा प्रकारे या गर्दीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते या ठिकाणी 4 ते 5 मोठे होल्डिंग लावण्यात आले आहे। कल्याण डोंबिवली शहरात जे मुख्य रस्ते 10 ते 15 जे मुख्य चौक आहे या चौकात अशा प्रकारचे मोठे होल्डिंग लावण्यात आले आहे आणि यापैकी 90% जे होल्डिंग्स आहे हे अनधिकृत असल्याचा आरोप आता झाला आहे। यानंतर केडीएमसी काय कारवाई करणार, मात्र ज्या प्रकारे या होल्डिंगची परिस्थिती आहे, ज्या प्रकारे रवी पाटील यांनी आरोप केला आहे, कल्याण डोंबिवलीकरांचा जीव देखील या होल्डिंगमुळे धोक्यात आहे। कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, NDTV मराठी, कल्याण।